त्याचा स्पीड दिलेला आहे 60 किलोमीटर पर आवर. हाऊ मच टाइम, किती वेळेमध्ये इट विल पास 260 मीटर लॉंग प्लॅटफॉर्म. आता जो प्लॅटफॉर्म असणार आहे, हा प्लॅटफॉर्म असेल समजा हा 260 मीटर लॉंग, जी ट्रेन असेल ही असेल 140 मीटर. म्हणजे ट्रेनला हे 260 मीटर आणि हे 140 मीटर हे पण कव्हर करावं लागेल. म्हणजे तो इथून बाहेर पाहिजे, तो स्टार्ट होईल काय, तर ट्रेन 140 मीटर, समजतंय. 260 मीटर हे प्लॅटफॉर्मची लांबी आहे आणि 140 मीटर ही ट्रेनची लेंथ आहे. तर हे दोन्ही मिळून त्याला एवढं डिस्टन्स कव्हर करावं लागेल. आणि त्याचा स्पीड दिलाय तो किलोमीटर पर आवर. नेहमी काय करायचं असतं, स्पीड आहे सगळ्या गोष्टी एका युनिटमध्ये पाहिजे. डिस्टन्स मीटरमध्ये, स्पीड किलोमीटर पर आवर मध्ये आहे, तो आपण मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करू शकतो. लक्ष द्या पाहिजे, स्पीड ऑफ ट्रेन इक्वल टू 60 किलोमीटर पर आवर. दॅट इज, आता किलोमीटरचे मीटर करा. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर डिवायडेड बाय, ते डिवाइड आहे ना आवर. 1 आवर म्हणजे 60 इंटू 60 सेकंद, म्हणजे हा झाला मीटर मध्ये आणि हा झाला सेकंड मध्ये. हे डिवाइड करून घ्या. 60 60 कॅन्सल, 0 0. बाकीचं जातोय बघा, बेस 6, बे 2 5 10, 0. तिच्या आन्सर असं ठेवा, याला काय भाग घालू नका. 50/3 मीटर पर सेकंड आपल्याला दिलेला होता किलोमीटर पर आवर मध्ये, तो कन्वर्ट करून मीटर पर सेकंड मध्ये घेतलाय. समजतंय? ओके. चला, आता मग अशी फॉर्म्युला आहे, स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. डिस्टन्स आहे आपल्याला टोटल डिस्टन्स. टोटल डिस्टन्स इज इक्वल टू ट्रेनचे किती डिस्टन्स 140 मीटर प्लस 260 मीटर इक्वल टू, बेरीज करा, 0 0 400 मीटर एवढं डिस्टन्स ट्रेनला पास करावं लागणार. स्पीड आहे डिस्टन्स आणि टाइम काढा म्हणजे फॉर्म्युला आपल्याकडं स्पीड इक्वल टू, लिहू नका कोणी, याचं समजावून घ्या, डिस्टन्स अपॉन टाइम. आपल्याला काय स्पीड आहे, डिस्टन्स आहे, टाइम कॅल्क्युलेट करायचं. टाइमला वर त्या स्पीड खाली जाईल. देअरफॉर तुम्ही एका खाली एक लिहून घ्या, टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. देअरफॉर टाइम इक्वल टू डिस्टन्स आहे आपल्याकडे 400, स्पीड आहे 50/3. आता भागिले म्हणजे उलटून गुणिले करा, 400 इंटू 3/50, 0 0, 4 1 4, 4 8 24, 8 इंटू 3 24. हे कशामध्ये आले, सेकंद. So train requires 24 seconds to cross the platform. चल व्यवस्थित लिहून घ्या.
व्यवस्थित लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन लिहितोय. A boy goes to school. Boy goes to school at speed of 4 km/h and reaches 9 minutes late. Next day, he goes at a speed of 5 km/h and reaches 3 minutes late. The distance between his home and school his home and school is question. व्यवस्थित लिहून घ्या. लिहून घेतले. झालं लिहून चेक कर. ओके. तर काय म्हणले, बॉय गोज टू स्कूल ऍट अ स्पीड ऑफ, तू शाळेला जाताना त्याचा पहिला स्पीड दिलाय 4 km/h अँड रिचेस 9 minutes लेट. तो 9 मिनिट लेट पोहोचतोय. नेक्स्ट डे ही गोज ऍट अ स्पीड ऑफ 5 km/h. थोडस स्पीड वाढवलेलं आहे तरी सुद्धा तो 3 मिनिटं लेट जातोय. तर त्याचं स्कूल आणि होम याच्यामध्ये डिस्टन्स काढायचं. हे तुम्हाला स्पीड दिलेलं आहे, टाइम दिलेला आहे, डिस्टन्स काढायचं. आता आपण काय करूया, डिस्टन्स अजून करूया. डिस्टन्स इज इक्वल टू x किलोमीटर. फॉर्म्युला काय आपल्याकडं, स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, स्पीड इक्वल टू काय, डिस्टन्स अपॉन टाइम. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे,
डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं, डिस्टन्स आहे, टाइम पण दिलेला आपल्याला. मग काय करूया आपण, फॉर्म्युला स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. बघा घेऊ नका, स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. जर टाइमला वरती घेतला तर काय, डिस्टन्स अपॉन स्पीड इक्वल टू टाइम. मग केलं होतं आपण, डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड इक्वल टू टाइम वरती जाईल. ओके, या फॉर्मॅटमध्ये आपण जाईल. मग डिस्टन्स किती आहे, टोटल डिस्टन्स एक्स किलोमीटर, एक्स डिवायडेड बाय स्पीड किती आहे, पहिला आहे 4 किलोमीटर, हा किलोमीटर पर आवर. त्यामुळे आपण ते चेंज केलेलं, मायनस. आता या दोघांच्या मधला डिफरन्स काढायचं, एक्स बाय 4 आणि दुसरं डिस्टन्स आहे ते एक्स अपॉन 5, दॅट इज इक्वल टू, पहिला टाइम किती आहे, एक्स बाय 4 साठी लागलेला टाइम 9 मिनिट्स आहे. तर मिनिट्स आहे ते सेकंड करावे लागेल आपल्याला, बरोबर आहे, मिनिट चालणार नाही का, 60 सेकंड मायनस दुसरा आहे तो 3 मिनिट्स, 3 अपॉन 6. हे कळेल का बघा, पहिल्या दिवशीचा डिस्टन्स अपॉन स्पीड त्याचा टाइम मायनस दुसऱ्या दिवशीचा डिस्टन्स अपॉन स्पीड त्याचा टाइम. त्या दोघांच्या मधलं काय घेऊया आपण, डिफरन्स घेऊया. ठीक आहे, झालं हे करा, देअरफॉर हे तर कसं गुणाकार करा, 5 इंटू एक्स 5x मायनस 4x डिवायडेड बाय 5 इंटू 4 20, दॅट इज इक्वल टू, आता हे प्लेन 9 मायनस 3 6 डिवायडेड बाय 60, 6 1 जा 6 6 10 जा, म्हणजे आला 1/10. ओके, देअरफॉर आला 5 वजा 4 x अपॉन 20 डिवायडेड बाय 1/10. समजलं, इकडे करूया आपण, हा 20 खाल्या वरती जाईल, सो देअरफॉर एक्स इक्वल टू 20 डिवायडेड बाय 10, 0 0 तिथे राहिला, एक्स इक्वल टू 2 किलोमीटर मध्ये. So distance between home and school is 2 kilometer. चल लिहून घ्या. ट्रेन, ओके नेक्स्ट बघा, अ ट्रेन गोज फ्रॉम अ स्टेशन, महत्वाचं आहे, अ ट्रेन गोज फ्रॉम a station to another station, to another station
लेट आलेले आहे. आपण टाइम, डिस्टन्स आणि स्पीड यांच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम बघतो. टू अनदर स्टेशन at a speed of 64 kilometer per hour, but returns at a slower speed. जाताना त्याचा स्पीड आहे 64 किलोमीटर पर आवर. येताना मात्र थोडस लो स्पीड मध्ये आलेलं आहे. इफ its average speed, if its average speed is 56 kilometer per hour, the return speed of the train is, what is the return speed of train? त्याच्यासाठी एक नवीन फॉर्म्युला बघायचा आहे, व्यवस्थित लिहून घ्या अगोदर. नवीन एक फॉर्म्युला आहे, पहिल्यांदा लक्ष. ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू बघा काय काय लिहिले, 2 × x + y / x + y. हे काय कळतंय बघा, त्याचा अर्थ काय. हा रेडीमेड फॉर्म्युला आहे, मी तुम्हाला दुसरं काही शोधायची गरज नाही. ऍव्हरेज स्पीड इक्वल 2 × x × y. एक्स म्हणजे पहिलं स्पीड, दोन स्पीड असतील त्याचा एक स्पीड घ्यायचा, y हे दुसरं स्पीड, डिवायडेड बाय x + y. 2 × x × y डिवाइडेड बाय x + y. ऍव्हरेज स्पीड इक्वल टू 2 × फर्स्ट स्पीड × सेकंड स्पीड डिवायडेड बाय फर्स्ट स्पीड प्लस सेकंड स्पीड. कुठलं x एक स्पीड घ्या आणि y दुसरं स्पीड घ्यायचं. तर आपल्याला काय कळलं, ऍव्हरेज स्पीड आहे आपल्याला 56. दॅट इज इक्वल 2 × x पहिलं स्पीड आहे 64, y दुसरा स्पीड माहित तो कॅल्क्युलेट करायचा, डिवायडेड x 64 प्लस y कॅल्क्युलेट करायचं. सो देअरफॉर 56, आता तिरकस गुणाकार करूया. 56 × 64 प्लस y डिवायडेड बाय हे करा, 2 × 4 = 8, 2 × 6 = 120 y. Therefore, आता हे मल्टिप्लिकेशन करा. 56 × 64 सेपरेट करू शकता, त्यांचा गुणाकार करा पहिल्यांदा. C584 प्लस 56y that is equal to 120y. आता y वाली पलीकडे नाही, 3584 128y minus 56y plus 3584 equal to वजाबाकी करा, 72y आलं. तर प्लेन मायनस y इक्वल टू करायचं आहे ना आपल्याला. therefore y इक्वल टू 72 गुणिले तिकडे भागिले होते, 3584/72. 2 न भाग होते, 4 न भाग होते.
4 1 4 3 4 8 32 चारला भाग आता 4 8 32 35 वजा 32 राहिले 3 38 झाले 4 9 36 राहिले 2 4 7 24 पर त्याला भाग घालवा 2 9 जार 18 2 4 जार 8 2 4 जार 8 2 8 जार 16 आणि आता 9 ना डायरेक्ट डिवाइड करू शकता 4 4 8 डिवाइडेड बाय 9 मी इथं करून दाखवतोय 4 4 8 डिवाइडेड बाय 9 9 चौक 36 36 इथे किती आले 8 राहिले 8 9 9 जार 81 सब 0 ओके अगेन आता इथं भाग जात आहे पॉइंट घ्या 0 घ्या 9 7 जार 63 परत 7 आला परत 0 म्हणजे सेमच राहणार ओके आन्सर किती आलं 49.77 49.77 हे काय तो स्पीड आहे मग आता हा जो स्पीड आलेला आहे हा कशामध्ये करू शकता का तुम्ही राऊंड फिगर मध्ये करू शकता 49.77 म्हणजे जवळपास किती आहे तो इज नियर जवळपास नियरली इक्वल टू देअरफॉर y नियरली इक्वल टू 50 किलोमीटर पर आवर हा तुमचा एक्झॅक्ट पाहिजे असेल तर एक्झॅक्ट आलेला आहे ना हे तुमचं करेक्ट आन्सर म्हणजे आपण राऊंड फिगर केलं तुमच्या ऑप्शन मध्ये 50 असेल तर तो 49.7 हा नियर टू 50 करायचा व्यवस्थित लिहा लिहा सोबत मी नेक्स्ट देतो हा इम्पॉर्टंट आहे वेगळा आहे टू ट्रेन्स फॉर मुंबई लीव टू ट्रेन्स फॉर मुंबई लीव पुणे at 9 AM and 8:30 AM दोघांचे टाइम वेगळे एक ट्रेन आहे ती 9 AM ला निघालेले दुसरी ट्रेन आहे ती 8:30 AM ला निघाले म्हणजे दोघांचाही टाइम डिपार्चर टाइम म्हणायचं
निघण्याची वेळ वेगवेगळी आहे. अँड ट्रॅव्हल दोघांचं स्पीडही वेगळं आहे. अँड ट्रॅव्हल ॲट 90 km/h and 80 km/h रिस्पेक्टिव्हली. जी अगोदर निघालेले आहे तिचा स्पीड कमी आहे आणि जी नंतर निघालेले 9 AM ला निघाले त्याचा स्पीड 90 आहे आणि 8:30 ला निघालेले आहे त्याचा स्पीड 88 आहे. हाऊ मेनी किलोमीटर्स फ्रॉम मुंबई मुंबईपासून किती अंतरावरती डिस्टन्स वरती both trains will meet together. आतापर्यंत जे बघितलं त्याच्यापेक्षा हा वेगळा आहे. प्रत्येक टाईप पॅटर्न वेगळा आहे. आता आपण ऍव्हरेज स्पीड वगैरे बघितलेलं होतं. थोडंसं वेगळं काहीतरी बघायचं. घेऊन घ्या अगोदर. चालेल. बरं. आता पहिल्यांदा काय महत्वाचं आहे समजून घ्या. दोन्ही ट्रेन्स मुंबईपासून निघालेल्या आहेत. एक 8:30 ला निघालेली आहे ती लवकर आहे, ती पुढे असणार आहे. आणि जी 9 AM ला जी निघालेली ट्रेन आहे ती पाठीमागे. तर इथून ते इथंपर्यंत म्हणजे पहिल्यांदा 9 AM ला निघालेली ट्रेनला 8:30 AM पासून ते 9 म्हणजे जो अर्धा तासाचा वेळ आहे तो ते डिस्टन्स पहिल्यांदा कव्हर करावा लागेल. आणि मग दोघे सेम डिस्टन्स वरती आल्यानंतर मग कदाचित स्पीड दोघांचंही वेगवेगळं आहे आणि नंतर ती कुठे मीट होते ते आपल्याला शोधायचं आहे. ते आपण रिलेटिव्ह स्पीडच्या फॉर्मॅटमध्ये बघणार आहे. पहिल्यांदा काय करूया आपण, ही जी ट्रेन आहे कोणती 9 AM ला निघालेली आहे त्याचं स्पीड आहे 90 km/h आणि 8:30 ची जी ट्रेन आहे त्याचा आहे 80 किलोमीटर. ते अर्धा तास अगोदर निघालेले आहे. ओके, कोणती 8:30 ची. तो अर्धा तास 9 वाजेपर्यंत ती ट्रेन कुठे असणार आहे ते पहिल्यांदा शोधूया आपण. डिस्टन्स covered by train up to 9 AM, 8:30 is equal to
असं त्याचा स्पीड किती आहे बघा, अप टू 9 m. 9 m म्हणजेच किती, इन 30 मिनिट्स, बरोबर आहे. 8:30 to 9. तर दुसरी ट्रेन सुटेपर्यंत पुढे किती जाणार ते कॅल्क्युलेट करायचं. कसं काढणार ते, आता त्याचं स्पीड आहे 80 किलोमीटर पर आवर. 30 मिनिटात किती जाणार आहे, 80 किलोमीटर. बघा, 80 किलोमीटर पर आवर म्हणजे एका तासामध्ये 80 किलोमीटर. तर 30 मिनिट म्हणजे अर्ध्या तासामध्ये किती होईल ते, त्याच्या हाफ होईल ना. किती किलोमीटर जाईल ते, 40 किलोमीटर. म्हणजे जी लवकर निघालेली ट्रेन आहे 8:30 ला, ती 9 वाजेपर्यंत कुठं पोहोचणार आहे, किती डिस्टन्स कव्हर करणार आहे, ती 40 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करणार आहे. आता दोघांचाही वेगवेगळा स्पीड आहे, तर त्याला म्हणायचं असतं त्यांच्यामधला डिफरन्स काढायचा. इट इज कॉल्ड रिलेटिव्ह स्पीड. डिफरन्स बिटवीन स्पीड 90 minus 80 equal to 10 किलोमीटर पर आवर. कळतंय का बघा, रिलेटिव्ह स्पीड म्हणजे काय, डिफरन्स बिटवीन देअर स्पीड. ओके. आता आपल्याकडं डिस्टन्स कव्हर्ड बाय ट्रेन इन 30 मिनिट्स आहे, दोघांच्या मधलं रिलेटिव्ह स्पीड आहे. मग टाइम टेकन टुगेदर, दोघांनी त्या किती टाइम स्पेंड केला असेल टुगेदर तो कॅल्क्युलेट करूया. देअरफॉर टाइम टेकन टुगेदर इज इक्वल टू डिस्टन्स कव्हर्ड डिवायडेड बाय, किलोमीटर आहे डिवायडेड बाय रिलेटिव्ह स्पीड, किलोमीटर पर आवर. किलोमीटर कॅन्सल, आवर वरती जाईल, किती येईल, 0.04 आलं, 4 आवर. हे काय आलं, टाइम टेकन टुगेदर म्हणजे दोघे 4 तास एकत्र असू शकतात म्हणजे. आता त्याप्रमाणे काढा. कुणाला महत्वाचं, आपल्याला जी लेट निघालेली ट्रेन आहे कोणती, 9 AM ला निघालेली ट्रेन आहे, ती किती डिस्टन्स कव्हर करणार आहे, कारण त्याला त्याच्यापर्यंत पोहोचायचंय. देअरफॉर कळतंय, 8:30 ची ट्रेन आहे ती कदाचित पुढे गेलेली आहे, आणि नंतर जी 9 AM ला निघालेली ट्रेन आहे ती तिथपर्यंत पोहोचणार आहे, आणि मग ते दोघे एकत्र आलेले दिसणार आहेत आपल्याला. देअरफॉर डिस्टन्स कव्हर, डिस्टन्स म्हणजे काय परत, स्पीड इक्वल टू काय आपल्याकडं, स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम. स्पीड किती आहे आपल्याकडे सांगा, हा स्पीड आहे का आपल्याकडे, जी 9 AM ला निघालेली आहे त्याचा स्पीड आहे 90 इंटू टाइम किती आहे, एकत्र जायचं तो 4, किती येतोय, किलोमीटर. सो आफ्टर ट्रॅव्हलिंग 360 किलोमीटर बोथ ट्रेन विल बी टुगेदर. नेक्स्ट येतो मी. A train covers 1 kilometer long bridge in 2 minutes. In 2 minutes. If the length of the train, if the length of the train is half of the bridge,
half of the bridge. Find the speed of the train. Find the speed of the train. क्वेश्चन समझना तो सॉल्व करता है. एकदा समजून घ्यायचा प्रयत्न करा. क्वेश्चन रीड करायचे आपल्याला, एक दोन वेळा रीड करा. काय दिलेलं आहे, काय विचारलेलं आहे समजलं पाहिजे. मगाशी या प्रकारचं आपण सोडवलेलं आहे. थोडस वेगळं, थोडस चेंज. पहिला समजून. A train covers 1 kilometer long bridge. Okay. ब्रिज किती आहे, 1 किलोमीटर लांब आहे. इन 2 minutes, 2 मिनिट मगाशी बघितलं. इफ द लेंथ ऑफ द ट्रेन, आता मगाशी बघितलेलं आहे की ब्रिज असेल, प्लॅटफॉर्म असेल, जेवढं त्याची लेंथ आहे आणि ट्रेनची लेंथ आहे, ते दोन्ही डिस्टन्स त्याला कव्हर करावं लागेल. म्हणजे टोटल डिस्टन्स किती कव्हर करावं लागणार की आपल्याला शोधावं लागेल. लेंथ ऑफ ब्रिज प्लस लेंथ ऑफ ट्रेन. आता लेंथ ऑफ ट्रेन दिली, लेंथ ऑफ ट्रेन इज हाफ ऑफ द ब्रिज. ब्रिजची लेंथ आहे 1 किलोमीटर. ट्रेनची लेंथ किती असेल, हाफ ऑफ द लेंथ ऑफ द ब्रिज. 1 किलोमीटर डिवायडेड बाय 2, 1/2 असेल. टोटल डिस्टन्स किती कव्हर करावं लागणार आहे आपण बघूया. टोटल डिस्टन्स कव्हर्ड इज इक्वल टू ब्रिजचे डिस्टन्स आहे 1 किलोमीटर प्लस ट्रेनची लांबी आहे ती हाफ ऑफ द लेंथ ऑफ द ब्रिज. 1 + ½ किती होईल तो, त्याचा आहे 1 + ½ 2 × 1 + 1 3/2 किलोमीटर. तसंच राहते, काय भाग घालू ना. ओके झालं. तर टाइम दिलेला आपल्याला 2 minutes. ओके, सो टाइम इज इक्वल टू 2 minutes. आपल्याला मिनिट चालणार नाही, आवर मध्ये कन्वर्ट करा. 2/60. राईट, मिनिटच्या आवर मध्ये करायचं. छोट्यातून मोठ्याकडे जायचं असेल तर डिवाइड करायचं, मोठ्यातून छोट्याकडे यायचं असेल तर मल्टिप्लिकेशन. 2 × 1 = 2, 2 × 3 = 1/30 आवर. ओके, पुढे फाइंड द स्पीड ऑफ द ट्रेन. ऍज युजल, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड डिस्टन्स किती आहे, 3/2 डिवायडेड बाय टाइम आहे 1/30. ऍज युजल डिवाइड म्हणजे रिव्हर्स मल्टिप्लिकेशन, 30/1. 2 × 1 = 2, 2 × 1 = 4, 15 × 3, 45 km/h. This will be the speed of the train.
नेक्स्ट बघूया आपण. ट्रेन स्टार्ट्स at 2:15 p.m. from a station at a speed of 72 kilometers per hour. At what time will it reach the other station the other station 90 kilometers away? एका स्टेशन पासून दुसऱ्या स्टेशन कडे ट्रेन ट्रॅव्हल करणार आहे. 2:15 PM ला ती निघालेली आहे एका स्टेशनवरून. त्याचं स्पीड दिलेलं आहे आणि त्यानं किती कव्हर करायचं डिस्टन्स दिलेलं आहे. ते कधी पोहोचेल ते विचारलेलं आहे. प्रोसेस समजावून पहिल्यांदा ट्रेनला लागलेला